एव्हरीवन, कशा आहात सगळे? होप सगळे मजेत असाल. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. 1-2 दिवस हा व्लॉग लेट येतो आहे कारण की खूप सारी कामं पेंडिंग होती, त्याच्यामुळे व्लॉग पुढे पुढे होत गेले. आणि सकाळची पूजा देवांची वगैरे झाली, घरातलं सगळं आवरलं आणि मी सुगड पूजन करून घेतलं. सुगड पूजन तुम्ही जसं अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, जे काही मटेरियल लागतं ते मी आदल्या दिवशी आणून ठेवलं होतं. आणि जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघता ते सगळं मी त्या सुगडमध्ये टाकून पूजा केली. मस्त वगैरे रांगोळी वगैरे काढली, केळी वगैरे ते मी वाण देण्यासाठीच आणले होते. आणि सकाळी मी नैवेद्य दाखवला, पुरणपोळी बनवली होती नैवेद्यामध्ये. आणि फार अशी काही मला एवढी छान येत नाही, पण मी ट्राय करते. पण बऱ्यापैकी मला पुरणपोळी करायला जमते. बाकी पुरणपोळी, पुन्हा कटाची आमटी, भात, डाळ, भजी, पुन्हा खरावडे, पापड या सगळ्या गोष्टी बनवल्या. तुम्ही बघू शकता ही कटाची आमटी बनवलेली आहे मी. नंतर मी त्याच्यामध्ये नैवेद्यासाठी मेथीची भाजीसुद्धा बनवलेली आहे. शिरा बनवलेला, हा शिरा आमच्या शेजारच्या ताईंनी दिला होता प्रसादासाठी. खरावडे बनवलेले म्हणजे तळलेले, पुन्हा डाळ केली होती, कांद्याची भजी केली होते, पुन्हा राईस, पोळी ह्यासुद्धा गोष्टी मी बनवल्या होत्या नैवेद्यासाठी. सकाळीच हा नैवेद्य मी बनवला आणि नैवेद्य दाखवून आम्ही जेवणसुद्धा घेतलं. कारण संध्याकाळी मी त्या दिवशी हळदी कुंकू ठेवलं होतं, त्यामुळं मग जेवण वगैरे झाल्यानंतरनी आम्ही रांगोळीसुद्धा काढली. रांगोळी काढण्यासाठी माझ्या शेजारच्या ताई आहेत नेबर, त्यांनी खूप सारी मदत केली मला रांगोळी काढण्यासाठी. आणि खूप छान रांगोळीमध्ये म्हणजे असं पतंग काढला होता आणि खूप छान सगळ्यांना आवडली रांगोळीसुद्धा. वेगवेगळ्या आपण रांगोळी तर काढतो, पण थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून मी ट्राय केलं, पण सगळ्यांना आवडलं होतं. आणि संध्याकाळी हळदी कुंकू होतं, पण सगळ्यांचेच काही व्हिडिओ किंवा फोटो घेता आले नाही. खूप सारी गडबड झाली, सगळेच एकदम येत गेले त्याच्यामुळं. आणि असं काही थोडंसं छोटंसं डेकोरेशन केलं होतं, रांगोळी काढली होती. बाकी असं काही जास्त काही करायला टाईम भेटला नाही खरं तर, कारण मी त्या दिवशी करते. पण तरीसुद्धा खूप छान केलं आणि सगळ्यांनासुद्धा फार आवडलं. आणि मी अशी सिंपल अशी रेडी झाले होते. आणि सगळ्यांच्या काही क्लिप घेता आल्या नाही कारण की तेवढा टाईम नाही भेटला. पण जे जे फोटो माझ्याकडे आहेत, जे काढले गेले, काही कॅन्डिड वगैरे पिकसुद्धा आहेत, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते ह्या व्हिडिओमध्ये. आणि बाकी दिवस खूप छान गेला, खूप मजा आली. सगळेजण त्या निमित्ताने भेटतात हळदी कुंकाच्या निमित्ताने. सकाळपासून सुद्धा पूर्ण पूजा मांडणं, घरामध्ये पण खूप छान वातावरण राहतं आणि मला ह्या गोष्टी करायला फार आवडतात. मी जरी बोईसरला असले तर सुद्धा मी ह्या गोष्टी सगळ्या इकडे करते. गावी जरी जायला नाही टाईम भेटला किंवा ऑफ नाही भेटला त्यांना, तरीसुद्धा मी इथे सगळ्या गोष्टी करतो. आणि सगळ्यांसोबत थोडं मी क्लिप काढलेल्या आहेत, तरी सगळ्यांसोबतच्या नाही आल्या क्लिप खरं तर. बट ठीक आहे, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. एकदम